कधी कधी काय होतं की भाकरी शिल्लक राहते आणि आपल्याला तर सकाळची भाकरी संध्याकाळी खायला देखील कंटाळा येतो। यासाठी आपण आज भाकरीपासून एक वेगळा पदार्थ बनवूया। तर भाकरीचे छोटे छोटे पीस करून घेतले आणि तिला मिक्सरमधून वाटून घ्यायचं। त्यानंतर याच्यात कांदा घातलाय, कोबी घातलाय, कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे। घरात करून देखील तुम्ही घालू शकता। त्याच्यानंतर मिरची पावडर घातलेली आहे, तीळ, थोडेसे जिरं आणि गरम मसाला घातलेला आहे आणि कोणते मसाले असतील तर ते घातले तरी चालू शकतं। 1 चमचा इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि मिरचीची पेस्ट वापरलेली आहे। आपलं हे बॅटर व्यवस्थित जवळ व्हायला पाहिजे तेवढंच आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे, जास्त प्रमाणात पाण्याचा वापर करायचा नाही। त्याच्यानंतर छोटासा गोळा घ्यायचा आणि जसं आपण साबुदाण्याचे वडे बनवतो अगदी तसेच आपण याचे बनवून घ्यायचे। तव्यावरती तेल घालायचं आणि एक एक करून वडे लावून घ्यायचं। मोडलेल्या वड्यावरती लक्ष देऊ नका। दोन्ही साइडने 3-3 मिनिटं आपण यांना भाजून घ्यायचं। डीप फ्राय देखील हे करू शकता, पण शॅलो फ्राय असे खूप छान लागतात। आता या रेसिपीला नाव काय द्यायचं, भाकरीचे वडे की भाकरीचे कटलेट, काहीही नाव असू दे पण रेसिपी मात्र खूप छान झाली।